यानंतर एक मोठी माहिती समोर येते। दीपक केसरकर बोलतायत, थेट जाऊयात। त्या इथे जेव्हा राजीनाम्यासाठी सर्व नेते गेले त्यावेळेला, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे। काय सांगतात केसरकर ते बघूया। त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला। नवीन सरकार कधी स्थापन होणार? नवीन सरकार कधी स्थापन होणार? येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल। त्यापूर्वी मी आपल्याला हिंदीमध्ये सांगतो। नाही, मराठीत आधी बोला। नवीन सरकार मुख्यमंत्री महोदय ने आज अपना राजीनामा राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको केयर टेकर मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है, तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला। सरकार लवकरच स्थापन होईल। या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे? मुख्यमंत्र्यांसंदर्भात चर्चा झाली आहे। एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील। मुख्यमंत्री दिल्लीला नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची नावाची जी पाटी आहे ती काढण्यात आली होती आणि साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर पुन्हा ती पाटी लावण्यात आलेली आहे। एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते, कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली आहे। शपथविधी कब तक होगी? शपथविधी कब तक होगी? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत का? बघा, ज्या वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्याला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील। ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते, याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही। फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे। तिघांचंही एकमत आहे, आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करेल। बिलकुल नाराजी नाही आहे। त्यांनी पक्षश्रेष्ठींना असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल, हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवलं। हे बघा, आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील। थँक्यू। तर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची नेमणूक केल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तिन्ही नेते मिळून पुढच्या सरकारविषयीचा निर्णय घेतील। लवकरच नवीन सरकार स्थापन होईल असं दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे। राज्यपालांकडे शिंदेंनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।